अकोला अकोट रस्त्यावर पोलीस वाहन आणि ऑटोची जोरदार धडक, 3 जण जखमी. मागील काही महिन्यांपासून अकोला अकोट रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता कुठं खराब आहे तर काही ठिकाणी चांगला आहे. त्यामुळे पोलिसांकडून वाहने सावकाश चालवण्याचा इशारा दिला जात आहे. मात्र आज वाहतुकीचे नियम सांगणाऱ्या पोलिसांच्या वाहनानेच ऑटोला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकोला रोडवरील अकोट पैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पाचमोरी येथून उगवा फाट्यादरम्यान अकोला रोडवर अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे MH12 TD 7316 वाहन आणि प्रवासी ऑटोची जोरदार धडक झाली. ऑटो अकोटच्या दिशेने जात असताना अकोट ग्रामीण पोलिसांचे वाहन अकोल्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. या घटनेत 3 चाकी ऑटोच्या समोरील भागाचा चुरडा झाला तर पोलिसांचे वाहन रस्त्यावर उतरून वाहनांचे देखील नुकसान झाले. या ऑटोमध्ये डॉक्टर सबा, मुलगा तहा खान, मुलगी हादिया एमन, डॉक्टर सबाचे पिता सय्यद सलीम, ऑटो चालक शेख फिरोज हे 5 जण प्रवास करत होते. या अपघातात खेर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी 55 वर्षीय सय्यद सलीम सय्यद अजीज हे गंभीर जखमी झाले असून त्यांची मुलगी डॉक्टर सबा व 2 नातवंडे ही जखमी झाले. घटनेनंतर लगेच जखमी पोलीस कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने इतर जखमींना अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास अकोट पैल पोलीस करीत आहेत. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.